म्हाळसा, तू रागवली का आहेस? तिने तुम्हाला जे म्हटलं ते मी ऐकलं आहे. पण त्यात तिची काहीच चूक नाही. खरं तर नियमाप्रमाणे मीच तिच्याकडे जायला हवं होतं. तिने तुम्हाला हे सांगण्यासाठी गडावर येण्याची काही आवश्यकता नव्हती, आणि तेही मी सोबत असताना. तिला ते कळायला हवं. बरं, मी सांगेन तिला तसं. केवळ सांगू नका, तशी एक पद्धत ठरवून टाका. तिला म्हणावं की सांगावा असेल तर सेवकांकरवी पाठव. खरं तर तिला तो अधिकार देण्याची आवश्यकता नाही, कारण तिला तेही कळणार नाही की संदेश कधी, केव्हा आणि किती पाठवावा. बरं, मी पाहतो ते. पण तू त्याचा त्रास नको करून घेऊस. तिच्या मागण्या वाढत चालल्या आहेत आणि त्याचा मला त्रास होतो आहे. म्हाळसा, जाऊ द्या. हे प्रत्येक दिवसाचं आहे. ते मला सहन होत नाही. पण काय करणार? मी आवरते, तयार होते. विशेष भोजनाची व्यवस्था केली आहे. चांदण्या रात्रीत एकत्र भोजन करूयात. काय झालं? तुम्ही कक्षात येणार नाही आहात का? नाही, मला जायला हवं. हो? कुठे? बानूकडे. का? तिने मला बोलवलं आहे. तिने बोलवलं आणि तुम्ही लगेच चाललात? म्हाळसा, प्रत्येक वेळी मला तिच्याकडे जाताना हा वाद नकोय. मी तिला वचन दिलं आहे की 15 आठवड्यातून 2 वेळा मी तिला भेटायला जाईन, आणि म्हणून त्यावर मला वाद आणि चर्चा नकोय. मला देखील तुम्ही विवाहात वचन दिले होते. म्हाळसा, त्यावर कित्येकदा बोलून झालंय आपलं. स्वामी, मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. थांब पार्वती, तुझे शब्द मागे. स्वामी, माझ्या प्रिय सखीसाठी मी कोणत्याही दिव्याला सामोरं जायला सिद्ध आहे. त्यामुळे आता एकदा दिलेला शब्द मागे घेणे नाही ना. था जशी तुझी इच्छा देवी. ऋतुयुगामध्ये मल्हारी अवतारात मी तिला वरीन. तुझ्याच वचनामुळे मी अशा परिस्थितीत अडकलो आहे. माझ्या शब्दाला, मला दिलेल्या वचनाला तुमच्या लेखी काही मूल्य नाही. मला यावर काहीही बोलायचं नाहीये. असाच लावू ना. आता आपण ड्राय स्टफ, आपण हे सगळे साहित्य टाकायचे. माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होती, करताना की शिवच्या मला नाही वाटत. गौरी असतो त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला. तो ना म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव कर ना. बघ, कट म्हणून ते मला करतील. एक होतो. आता मला कळत, तुम्ही 2 दाते. बनू हे संकेत आणि हे असतात. बाहेर तुमची